वडनेरा शहरातील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सोमवारी रात्री सुमारे 10:30 वाजताच्या सुमारास दोन संशयितांनी नवरदेवावर अचानक चाकूने हल्ला केलाय। या धक्कादायक घटनेचा संपूर्ण घटनाक्रम ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस आता त्या फुटेजच्या आधारे तपास करतायत। वडनेरा लग्न सोहळ्याच्या आनंदामध्ये अचानक भीषण हल्ला झालाय। अमरावती जिल्ह्यातील वडनेरामध्ये एका रिसेप्शनमध्ये दोन संशयितांनी स्टेजवर जाऊन नवरदेवाला चाकूने हल्ला केलाय। तर हा क्षण संपूर्ण ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। जखमी नवरदेवाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून पोलीस सापळा आणि ड्रोन फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहे। घटना सोमवारी अचलपूरमध्ये झालेल्या सुजल रामचरण समुद्रे यांच्या लग्नानंतर मंगळवारी रात्री बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये आयोजित रिसेप्शन दरम्यान घडली आहे। तर रात्री सुमारे 10:30 वाजेच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना दोन संशयित स्टेजवर पोहोचले आणि अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला। हा सगळा घटनाक्रम ड्रोनच्या नजरेसमोरून पुढे आलाय आणि ड्रोन फुटेजनं हल्ल्याचा संपूर्ण अनुक्रम नोंदवलाय। हल्ला झाल्यानंतर पाहुण्यांमध्ये धडाकेबाज घबराट पसरली आहे। आरडाओरड सुरू झाली आहे। नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर काही पाहुण्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, परंतु अंधाराचा फायदा घेत ते दोघेही पसार झाले। काही क्षणातच लॉन परिसरामध्ये तोडफोडही झाल्याचं वेळोवेळी अहवाल नोंदले गेले। या सर्व घटनांचा तपशील ड्रोन कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येतोय। तर जखमी नवरदेव सुजल समुद्रे याला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी एरविन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यानंतर अधिक तपासणी आणि उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय। तर त्याची स्थिती आणि उपचार संदर्भातील अधिक माहिती स्थानिक आरोग्य व्यासपीठाने देण्याची शक्यता आहे। तर घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे, एसीपी कैलाश पुणेकर आणि स्थानिक ठाणेदार सुनील चव्हाण घटनास्थळी धावले आहे। तर पोलीस पथकाने परिसराची तातडीने पाहणी केली आणि ड्रोन फुटेज जप्त केलाय। सध्या तरी हल्ल्याचं नेमकं कारण समजलेलं नाहीये। बडनेरा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। ड्रोन फुटेज आणि उपस्थित पाहुण्यांच्या सांगण्यावरून तपास वेगवान केला जातोय। तर पोलीस सध्या ड्रोन फुटेज, कार्यक्रमाची सुरक्षा रेकॉर्ड, उपस्थित पाहुण्यांचे बयान आणि परिसरातील सीसीटीव्ही चाचण्या एकत्र करतायत। हल्लेखोरांनी कशी आणि का ही कारवाई केली आहे हे उलगडण्यासाठी सर्व पुरावे आणि साक्ष्यांचं विश्लेषण सुरू आहे। पोलिसांनी लोकांना शांत राहण्याची आणि आवश्यक माहिती असली तर पोलिसांना त्याबद्दल तातडीने कळवण्याचं आवाहन केलंय। सत्यवेद न्यूज साठी मयूर फटी, वर्धा।